नमस्कार, मी विनोद काळूराम जाधव. आज कालच्या लेवलपासून मार्केट 200 पॉईंटने वाढलेलं आहे आणि सोमवारी काय होईल याचं आज आपण विश्लेषण करूया. प्रथमतः निफ्टी घेऊ. निफ्टीची 24,082 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. निफ्टी 24,082च्या वरती राहिला तर पहिलं टार्गेट असेल 24,230 आणि 24,340. जर त्याच्या खाली राहिला तर 23,970 आणि 23,800 ही लेवल निफ्टीची असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय झालं, आता मार्केट उद्या बहुतेक गॅपअप किंवा गॅप डाऊन कसं होईल. सगळ्यात महत्त्वाचं काय झालं माहिती मार्केटमध्ये, की जीडीपी डाटा एकदम खराब आलाय. जीडीपी डाटामुळे मार्केट थोडंसं खराब व्हायची शक्यता वाटते, पण जीडीपी डाटा हे ऑलरेडी फॅक्टर झालेलं आहे. इथे मार्केटने ब्रेकआउट दिला आहे आणि ब्रेकआउट नंतर तो सस्टेन वरती होऊन तो परत रिटेस्ट केली आहे. तर रिटेस्ट नंतर मार्केट मे बी वरती जायची शक्यता जास्त असते. सो दॅट इम्पॉर्टंट काय, 24,082च्या वरती राहिला तर तो 24,400 पर्यंत जायची शक्यता बँक निफ्टीची आहे. या सर्व लेवल कॅशच्या लेवल आहे, फ्युचरच्या लेवल्स नाही. त्यामुळे कॅशमध्ये मी सांगतोय ते लक्षात ठेवा. बँक निफ्टी 52,000 हा त्याचा मेक और ब्रेक लेवल आहे. म्हणजे 52,000च्या वरती बँक निफ्टी राहिला तर 52,400 पर्यंत तो जाईल आणि 52,000च्या खाली राहिला तर तो 51,800 आणि 51,500 पर्यंत जायची शक्यता आहे. 52,400 नंतर नेक्स्ट टार्गेट राहील 52,800. सो या लेवल्स लक्षात ठेवा. मार्केट उद्या बहुतेक खाली आला तर बिंदास बाय करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मी काही शेअर सांगत आहे. एअरटेल, भारतीय एअरटेल हा स्टॉक आता ब्रेकआउट झाल्यानंतर अवरली डेली चार्टमध्ये जर विचार केला तर तो आता ब्रेकआउट झालाय. रिटेस्ट करून परत आता 50च्या अबाव RSI गेलाय आणि नेक्स्ट टार्गेट जर विचाराल मला तर भारतीय एअरटेल हा 1670 आणि 1700 पर्यंत जायची शक्यता जास्त आहे. आणि त्याचा पाहिलं तर चांगल्या लेवल्स जाऊ शकतो. 1740 पर्यंत 100% जायची शक्यता मला भारतीय एअरटेलची वाटत आहे. मी मागच्या काही 2-3 दिवसापूर्वी एक शेअर मी ग्रुपमध्ये टाकला होता, अल्केम लॅब म्हणून. अल्केम लॅबचं माझं इंडिव्हिज्युअल टार्गेट हे 58चं आहेच आहे, पण आता तो ब्रेकआउट झाला आहे तर 57 नंतर तो 5900 पर्यंत तर आरामात जाईल. लक्ष ठेवा, अल्केम लॅब हा एक चांगला स्टॉक आहे. CDSL ही ब्रेकआउट झालेला आहे, CDSLलाही लक्ष द्या. CDSL आता ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर तो न्यू हाय टच करेल. CDSL मार्क करा की CDSL हा 1720-1780 पर्यंत जायची शक्यता जास्त आहे. त्यानंतर माझगाव डॉक हा स्मॉलसाठी ब्रेकआउट दिलेला आहे. माझगाव डॉक बाय करायला हरकत नाही. नेक्स्ट टार्गेट माझगाव डॉकचं 5,000 असेल, लक्षात ठेवा. माझगाव डॉक बाय करा. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण SBI बद्दल सांगितलं. SBI हा पण खूप चांगला कॅन्डिडेट आहे बँकिंग सेक्टरमध्ये बाय करण्यासाठी. आणि PSU बँकमध्ये अजिबात घाबरू नका, बाय करून राहा. PSU बँक वरती याची शक्यता खूप आहे. बाय SBI फॉर द टार्गेट 900. डिक्सॉनने आता नवीन हाय टच करेल. डिक्सॉनचा न्यू टार्गेट जर विचाराल मला तर काही सांगता येत नाही, पण तरी पण माझा अंदाज आहे 1720 पर्यंत डिक्सॉन जायची शक्यता जास्त आहे. सो बाय डिक्सॉन फॉर द टार्गेट 17,020. दीपक फर्टिलायझर हा नवीन हाय टच करतोय, नवीन हाय बनवणार आहे. 1400च्या वरती राहिला तर हा 1500 पर्यंत सहज जाईल. कारण की जर आपण हा चार्ट पाहिला तर हा इथून 1100 ते 1300ची लेवल आहे, म्हणजे 1400 ते 1600 पर्यंतची लेवल दीपक फर्टिलायझरची आरामात जाईल. बाय ऑन डिप इज माय स्ट्रॅटेजी. डोंट वरी अबाउट द न्यूज. मार्केट खूप चांगलं आहे. आपल्या इथं FIची सेलिंग झाली, ते येणारच आहे बाईंगला, कारण की आता GDP डाटा पण येऊन गेलेला आहे. GDP डाटाची न्यूज फॅक्टर झालेली आहे. आता मार्केटमध्ये बाईंग यायची शक्यता आहे. दिलेल्या माहितीवर समाधानी असाल, लाईक आणि शेअर जरूर करा. काही सजेशन असेल तर नक्की सांगा. धन्यवाद.